डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये मुस्लिम समाजाकडून अभिवादन. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी येथील भीमसृष्टी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता, संविधानिक मूल्ये यांचा संदेश समाजात रुजवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यामध्ये शहाबुद्दीन शेख, हाजी सय्यद, गुलाम रसूल, दहार मुजावर, रुहिनाज शेख, कमरुनिसा शेख, हाफिज मोईन, VM कबीर शेख, साजिद खान, सालार शेख, मौलाना एहसान खान, शाफिल्ला चौधरी, फिरोज तांबोळी, करीम पुना, सुलतान तांबोळी, जावेद जागीरदार, मोहीन पुना आदींचा समावेश होता. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व समाजांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपण्याची गरजही व्यक्त केली. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे जनक आहेत, त्यांची आज 135वी जयंती आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रमुख मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आणि या अभिवादनाच्या निमित्ताने एक संदेश या सर्व भारतीयांना जातो की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक जाती धर्माचे नसून सर्व जाती धर्माचे आहेत. ते हिंदूचे पण आहेत, मुस्लिमचे पण आहेत, दलितांचे पण आहेत, शोषितांचे पण आहेत, ओबीसीचे पण आहेत आणि सर्व घटकांचे आहेत. बाबासाहेब हे सर्वांचे आहेत. बाबासाहेबांचं संविधान ज्यावेळेस आपल्याला न्याय देतो, तिथं राहण्याचा अधिकार देतो, खाण्याचा अधिकार देतो, सर्व गोष्टींचे जे अधिकार देतो ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान आपल्याला देतो. जेवढं आपण डॉक्टर बाबासाहेबांबद्दल सांगेल तेवढं कमी असेल, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या भारतासाठी हे लई म्हणजे महत्वाचं आहे. याला कुठेही कोणत्याही व्यक्तीसोबत आपण बराबरी करू शकत नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा बी शेख यांचं योगदान आहे, त्याच पद्धतीने त्यांच्याच बरोबरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे जनक आहेत त्यांचं योगदान तेवढंच मोलाचं आहे. या निमित्ताने मी परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने, सर्व दलित बांधवांच्या वतीनं, सर्व भारतीयांच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.